लय टंगवलं होतं मागच्या वेळेस हिंदी आम्हाला नाही का मी माग आणि ही काही किती खड होलय ते आहे थोडीशी ते करते ती नाना होती नाना आता शीत आहे की मोठं तुम्हाला केलता फोन हॅलो चालेल मी फोन करतो आता कुठं गावणार पटापट लाकडा उचला तिकडे फेका मग त्याच्यावर पत्रे ठेवा मोकळी जागा लांब ठेवी अजून पत्रे तिकडे लांब ठेवी घाबरे 1.5 फूट उडतोय सगळे पत्रे तर डायरेक्ट पलटी मारते दर सगळे चल नाही द्या खाली काय उचल अरे बाबडे हा बोल ना अरे व्हिडिओ चालू क्लिक नंतर एडिट करायची का बोला पळायला जागा नको की माझं जर असलं तर हे आपल्या पुढे तुम्ही घरापडा ते म्हणलं कसं इथे तर काही नाही बस एवढंच आहे उकारलं तरी होईल कुठे पाहिलं का नाही नाही दिसलं का वाटतंय का तिकडे उभं राहतो आतमध्ये पळंबू व्हायचं ना आलाय येतो खरंच तोंडाला आलाय पाणी आलं बरं पाणी आलं तोंडाला येऊन थांबलाय पाणी आण रे पाणी आण पाणी आण म्हणतो त्याला बाहेर काढलं बांबूचा काय गेला इकडं नाही तर वर वत पुढं विलास कधी घरात नाही गपकत तिथं लाव माती लाव म्हणे इकडं नाही वेळात नाही माहिती होतं इकडे घेतली बादली घे इकडे घे ना मागे सारखा दिसलं का तोंड तुला खाली बस की तुला दिसेल बस तेग जीभ बाहेर काढ आला 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 सईबाईचं येत आहे ऐकायला होतं पण तिथं पॅक करा ना परत नव्हतं जायला यार काय मूर्ख आहे रे तू आयडिया ती खाला हा येईन कुठे उडी मारली माझ्या अंगावर पाणी तर भाऊ यांना हात धुवायला मोडशील ना माझी मान पडले तुम्ही इकडे मोकळे जाणार मग त्याची हात बुडवा हात बुडवा हात बुडवा तू मला सांगायचं तर ओरडते लागलं का रे भाऊ तुला हात धुवा सचिन गप रे बाबा तू पटांगणात घे चला बाजूला काढून गेलो तुला पण
मी म्हटलं ना तिथे हा उकरायचं पाहिजे त्याला दणका लागेल असं पुढे. नाही नाही दणका नाही नाही म्हणजे आता मातीचा नाही दोन नाही एवढा एकाच आपण दोन असे एक एकूण निघालं असतं, मग काय करणार? काय नाही बोट व्हिडिओ शूटिंग करतो. गाबळात तू जावायच्या मूडमध्ये आहे बरं. सर इकडे येते आपल्या जागी. खतरनाकच नाग राहते रे. एवढा आहे तो वाढला असता की नसता सर. अंग पाय ना कसं करते हा शांत व्हायला मॅडम लय बिया वाटत नाही हो. मॅडम हसली ती पण व्हायला आता त्या म्हातारीचा आवाज इली आत चाटवलं सांग रे अक्काला तर नाचा बाळ जायला सरांना चालू आहे ना. चहा ठेव आता चहा चूक वाला देवा उचला की तुम्ही आता. येईन फोन काय टेन्शन नाही. तू जरा जाऊन बस इकडे आले अहो, परत चावतो. जा घरात. मग चकतोय दोन तेव्हा होय सचिन अचानक धावतोय फणा नाही काढत धावतोय नुसतं तेव्हा. सोनं आहे ना सेफ्टी. रागीट आहे नाही जास्त एवढी नाही राग ये लय धावत. हात होता बरं का सर मागच्या वेळेस कुठे घेतले बाय काय लय लांब भेटत ती मच्छी भाव त्यांची दवत होती वरती तिकडे हेच हात ना एक काळं लय मोठं आहे बरं का, पण पापणी पडून नाही देत, डायरेक्ट गायब होत. तुम्ही झाडता ना आपणला खूप घाबरतात. मालदार का एरिया है और सागर दादा वो नौले इनकी बस्ती थोड़ी देर पहले हमें कॉल आया था कि यहाँ उनके एम्बैंकमेंट है, थोड़ा सा बांध है खेती का, और बीच में थोड़ा सा ब्यूरो था, ब्यूरो में उन्होंने कहा था कि एक नाग है, और आप देख सकते हैं इंडियन स्पेक्ट्रल कोबरा है, जहरीला सांप है, और इस प्रकार के एक सांप कभी कभी अपने शिकार के लिए या खुद को छिपाने के लिए इस प्रकार घर के आसपास कभी निकल सकते हैं, लेकिन ये जहरीला सांप है, इसे इंडियन स्पेक्ट्रल कोबरा इस नाम से जाना जाता है। लेकिन कोई भी वीडियो देखकर सांप पकड़ने की चेष्टा ना करे। मोकळं झाली घंट्या लागला टंटन. त्याचं लक्ष बघा. बंदच करून टाकी तो नॉर्मल दिसतो दिसतच नाही बाहेर. तो जेव्हा बाहेर निघला तेव्हा 4 फूट नाही. 4 फूट त्याला बाहेर आले. हा नाक पॅक केला का लगेच सरांना फोन करणार. हात नको काळे हात नको आम्हाला इथं नागदार आहे तू. मळ्यात आली ते म्हणणार मी होतो सर करतील फोन. मी ना एक पॅक झाला का लगेच फोन कर. लगेच आता जागा काय घंटे लावतो शिपीला. यहाँ पर हम इसे बॉटलिंग करेंगे, और बॉटलिंग करके सेफ्टी रेस्क्यू करने के बाद उसके नेचुरल हैबिटेट में रिलीज कर देंगे। पोरांचा घ्या बरं का फोटो, पोरं दिसते मी ठेवलं.
थोडं मी बारीक जाईल अरे पार घुसणार का मोठी बनवी चाका बसलं पे नवले सागर दादाभाऊ नवले यांचे इथं मुक्काम पोस्ट मालदाड तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर तिथे मालदाड गावातील आमच्या शेताच्या कडेला एक साप नाग निघाला होता. आम्ही गिरी सरांना फोन केला. गिरी सर आले, त्यांनी व्यवस्थित पकडला आणि पॅक बंद करून आता ते व्यवस्थित सोडून देतील त्याला. आप देख सकते हैं यहाँ सागर दादा बनौली की बस्ती पे हमने जो ब्यूरोज में छिपकर बैठा था ये सांप, मेरे साथी मच्छिंद्र नवले और उनकी टीम, उनकी मदद के बिना मैं कुछ नहीं कर सकता था, लेकिन उनकी मदद हो गई. लेकिन अगर इस प्रकार मदद होती है तो सांपों का रेस्क्यू करना आसान होता है थोड़ा. यहाँ पे जहरीला सांप है, घर के आसपास अगर सांप रहते हैं तो कोई दिक्कत नहीं है, लेकिन जहरीला सांप है तो हमें थोड़ा सा सावधानता बरतनी चाहिए. यहाँ से हमने उसे सेफली रेस्क्यू किया है. रेस्क्यू करने के बाद आप उसे नेशनल हैबिटेट में रिलीज कर देंगे. सागर दादाभाऊ नवले मालदार, उनके घर के पास जो हमें नाग मिला था, इस नाग को यहाँ नेचुरल हैबिटेट में रिलीज करते हैं.